हे असे मोठे मोठे दगड बघा मिक्स केलेले आहे. सगळं बघा पॅकिंगवालं सामान आहे आपल्याकडे, पण थोडंसं ॲडजस्टमेंट केलं की गावचं जीवन छान होते. ही भाजी कलर पण बघा चेंज होत चाललंय. हे तो फॅन जरा बंद करा, ऐकलं काय? हे बघा या दोघांचं बघा काय केलं. हा अच्छा, हा हा हा. हे शेरवा जा आता, पटकन जाऊ नये. तो वाघ्या बघा आत्ता चाला बघा, दोघांची मस्ती चालू आहे. 1 मिनिट तुम्हाला मी दाखवते जरा, 1 मिनिट. काय झालं वाघ्या? गेला शेरू गेला? तू आलास ना आताच, बस खाली आता चल. झाला दिवस बघा कसा उगवला. अंधारा मग होता ना तेव्हा मी काम करायला सुरुवात केली आहे. माझं काम तुम्हाला मी दाखवते आज काय सुरुवात केली. आपलं ऑर्डरचं काम करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा ही कुळीत आहे ना, आता साफ करू होती. आणि त्या कुळीतमध्ये इतका कचरा असतो ना, हे बघा. तर अशा पद्धतीने साफ करावं लागतं ते पीठ तयार करायच्या आधी. हे बघा हे असे मोठे मोठे दगड बघा मिक्स केलेले आहेत. हे काळे दगड, त्याच्यामुळे पीठ तयार करायच्या आधी व्यवस्थित साफ करून घेतल्याशिवाय काय पीठ होत नाही. आता थोडेसेच राहिले ते बघा, हे एवढे साफ करून घेतलेले आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी उठली ना तेच हे कुळीत साफ करायला बसलेली आहे. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1 तास होऊन गेला. अंधार होता, आता बघा चांगलं उजाडलं आहे तरी पण कुळीतच साफ करते. एवढे दगड वगैरे असतात ना, बारीक बारीक दगडी असतात. चाळून वगैरे घेतले तरी पण ते मोठे मोठे दगड कसे पडत नाही ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित साफ करून मगच ते पिटकीने तयार करायला सुरुवात करते मी. म्हणजे आपली ऑर्डर तयार करायला सुरुवात केलेली आहे. काल रात्री ना आम्ही उशिरा गेलो होतो. म्हणजे जे काही मटेरियल आपल्याला हवं आहे ना, म्हणजे गरम मसाले वगैरे खरेदी करायचे होते. आणि इथे आमच्या इथे तरळ्यामध्ये ना एक सुपर मार्केट झालेलं आहे. तुम्हाला मागे मी दाखवलं ते, म्हणजे कुठनं गरम मसाले वगैरे आणते ते. तर आणि त्या सुपर मार्केटमध्ये गरम मसाले वगैरे चांगले मिळतात, म्हणजे क्वालिटी चांगली आहे. आणि होलसेल दराने ना ते जे मालक आहेत ना त्यांच्याशी बोलणं झालेलं, त्याच्यामुळे होलसेलने ते देतात मला. क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्हाला मी दाखवते नंतरला काय काय सामान आणलं ते. हे बघा एक तांदळाची गोणी पण आणली, ही बाहेर ठेवली. आणि बाकीचे ना किचनमध्ये ठेवलेले सामान. राई जिरं सगळं संपलं होतं, म्हणजे जे लागतं ना गरम मसाले अर्धे संपले होते आणि अर्धे होते आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे जितकं पण हवं ना ते काल रात्री उशिरा गेलो होतो आम्ही. हे पीठ तयार करायला पण बघा वेळ लागतो ना, साफसूफ करायचं, हे करायचं ते करायचं. त्याच्यामुळे म्हटलं आत्ता ही तयारी करून घेऊया, म्हणजे नंतरला आपलं काम कसं सोपं होऊन जाईल ना. मिरच्या आल्यानंतर म्हणजे मसाला दळून झाला की वेळ लागणार नाही मग हे पीठ तयार करायला, जर सगळं रेडी असेल तर. त्याच्यामुळे मग सुरुवात केलेली आहे. नाहीतर परत साफ करा, परत ते भाजा, परत दळा, भरडा वगैरे सगळे हे प्रकार असतात ना, मग त्यात वेळ जातो ना. हे सगळं रेडी असेल ना तर पटकन होतं, मग वेळ नाही लागत. मग असं या लवकरात लवकर तुमची ऑर्डर पोच करायचे. कारण 2-3 दिवस आम्ही की नाही आराम करण्यासाठी घेतले होते ना, तर कुठेतरी असं मनामध्ये म्हणजे विचार चालू, बाबा सगळ्यांची ऑर्डर बाकी आहे. आणि भरपूर आता आराम कसा झाला आहे आता आम्ही करून. त्याच्यामुळे आता पुढची ऑर्डर कंप्लीट म्हणजे 5वी बॅच सुरू करण्यासाठी आम्ही एकदम ताजेतवाने की नाही झालेले आहोत. असं तर स्क्रीनवरती नंबर देते, कोणाला जर का मसाले पिठा वगैरे हवे असतील तर या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा. चला आता हे झालं ना की पटपट घरातलं आवरून घेते, कारण आज आहे ना वार आहे सोमवार, लाईटसुद्धा जाईल आमच्याकडे. त्याच्यामुळे कुठलं काम काय असं होणार नाही, असं आहे ते. तर आता येणार आहे पाण्याची गाडी, त्याच्यामुळे कुणालचे बाबा ना आता ते पाणी रिकामी करतात. काल आपण पाणी भरले ना, म्हणजे एक्स्ट्रा सगळं भरून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ते रिकामी करून, म्हणजे रिकामी करतात म्हणजे काय झाडांना त्यांनी परत पाणी घालायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आहे पाणी त्याला, म्हणजे असं वाया घालवत नाही. दुसऱ्या पटकन सकाळी जरा लवकर घालायचं झाडांना पाणी, म्हणजे मग तेवढं परत स्टोअर करून ठेवता येतं ना. तर त्यांचं चाललं आहे मागं काम. आणि आज काय सोमवार असल्यामुळे बाकीच्या गोष्टी सगळ्या स्लो मोशनमध्ये चालणार, लाईट नसते, त्याच्यामुळे सावकाश सगळं काम करायचं, असं आहे ते. चला आता हे करूया सुरुवात हे कामाला. तर इथे बघा आता कोरा चहा ठेवलेला आहे. आज आमच्याकडे दूध जरा खराब झालं, तुम्हाला मी दाखवते. हा बघा हे टोप आता रिकामी करून घेतलं, सकाळी गरम करत ठेवलं आणि ते दूधच फाटलं. तर आता ह्या पातेल्यामध्ये ते घातलं आहे. आता हे कढवते, त्यात साखर वगैरे घालायची
आणि खवा बनवायचा. चुलीवरती ठेवायचं आणि त्याच्यामुळे ह्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. स्टीलचं पात्र जळून जाईल चुलीवरती, त्याच्यामुळे. तर आधी पहिला जरा चहा पितो आणि मग आहे ना हे नेऊन ठेवते. चूल पेटवले बाहेर. आणि कोरा चहा कसा मला आवडतो, पण कुणालच्या बाबांना आवडत नाही. ते बघा बाहेर बसलेत. चिवडा घेतला आहे खायला जरा. लाईट जाईल आज. कुणाल आत्ताच उठला आहे. हा बघा, हा बोका आला फिरून. आलास? हां, मगाशी याला बांधलेलं होतं, आता बघा आलाय. जा पाणी पी जा. ते पाणी घरात भरून ठेवलंय, जा. हां आली. शेरू, एक मिनटं थांब. तेव्हा शेरू बसलं इथे. बिचारा शेरू. तो बोलतो मला एकट्याला टाकलं आणि इथे लोक चहा पित आहेत. त्याने आवाज ऐकला ना. कुठे पिल्लं आलेत? कुठे? इथे ना आपल्या केळीच्या बागेमध्ये घरटं बांधलंय. कुठल्या साईडला मला नाही दिसत आहे. केळीचं सुकं पान पडलंय बघ. हे इथं खाली लिंबू आहे, लिंबू मध्ये हां दिसला. हां पान दिसलं. ती बघ. हां दिसतं वरच्या साईडला. हां दोन पिल्ले आहेत ती बसलेली. ती बघ. हां 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 हां. चला तुम्हाला आता मी थोडंसं जे आणलेलं सामान आहे ना, जे काल रात्री आम्ही गेलो होतो सुपर मार्केटमध्ये आमच्या इकडच्या तळल्यामध्ये, तर तुम्हाला दाखवते. आणि तिकडे सामान की नाही खूप चांगलं मिळतं. तर हे मसाल्यासाठी थोडंसं सामान आहे ना कमी पडत होतं. म्हणजे अर्धं सामान आहे आपल्याकडे आणि अर्धं कमी पडत होतं. तेवढंच फक्त मी आता आणलेलं आहे. तर ही बघा बडीशेप आणि सगळं बघा पॅकिंगवालं सामान आहे आपल्याकडे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं. हे जिरा आहे आणि ह्याच्यामध्ये राई आहे बघा. ही बघा राई. तमालपत्र संपायला आले होते, म्हणजे आहेत पण संपायला आले होते आणि त्याच्यामुळे घेऊन आले मी. हे दगडफूल आहे ना ते. आणि काळी मिरी पण आहे, पण म्हटलं कमी नको पडेल त्याच्यामुळे ही अर्धा किलो मी आणलेली आहे. म्हणजे सगळं एक्स्ट्राचंच सामान आणून ठेवते. ही मसाला वेलची पण संपायला आली होती त्याच्यामुळे ही थोडीशी आणलेली आहे. आणि दालचिनी, ह्याचं सगळं गरम सामान हे घेतलं. हे सगळं एक्स्ट्राचं सामान आहे. आणि बाकी घरातलं दाखवते तुम्हाला थोडंसं. आता हे नाचणीचं पीठ मला करायचं आहे ना ऑर्डरचं, त्याच्यामुळे ही नाचणी आणलेली आहे. ती साखर घरातली संपायला आली होती ती घेतली. आणि ह्याच्यामध्ये 1-2-3 डाळी आहेत, मसूर डाळ वगैरे. आणि चांगलं सामान असतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळेच मला पटतं. मग नाहीतर मी सरळ डीमार्टमध्ये जाते सगळं खरेदी करायला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल. डीमार्टला पण जायचं आहे आम्हाला. हे आता फक्त हे टेम्पररी मी घरातलं वाण सामान आणलेलं आहे. पण हे जे गरम मसाले आहेत ना त्यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात, त्याच्यामुळेच मला ते पटलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं जाऊन मग घेते. मग असं छान असं आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे. आता नाश्त्याची तयारी अगोदर करते मी. कोळीत पण मला भाजायचे आहेत. ह्याला कसं वेळ जाणार ना भाजायला, त्याच्यामुळे म्हणजे वड्यांचं पीठ पण मला भाजायचं आहे, खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे हे आता साईडला करून ठेवणार आहे, म्हणजे थोड्या वेळाने करणार. आधी बाकीचं सगळं नाश्ता वगैरे सगळं म्हणजे करून घेते. आता इथे बघा हे शिस्त आहे. त्याच्यानंतर हे दूध आहे ना ते ठेवायचं एकीकडे. आणि आता ही भाजी बघा मी इथे साफ करायला सुरुवात केली. कारली आपल्या बागेतली काल काढली होती, ती म्हटलं आज बनवते. आणि पटकन आता ना ह्याची गवारीची भाजी करते. थोडं तयारी करून घेते तोपर्यंत हे इकडचं पण काम होईल ना, म्हणजे लक्ष राहील चुलीवरती. नाही तर चूल कशी विकते ना सारखी सारखी. आज थोडंसं जरा अडचण झाली नाश्त्याची, म्हणजे नाश्ता डायरेक्ट बनवायला घेतला. दूध बघा खराब झालं ना, त्याच्यामुळे आता म्हणजे कुणालच्या बाबांना पण कोराचा त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांना जमतच नाही. दुधाचा चहा त्यांना लागतोच, म्हणजे असतं ना हवा म्हणजे हवाच, तसं आहे ते. त्यांची झोप उडत नाही. मग आता आज तर जाऊ शकत नाही मार्केटमध्ये, कारण 10 वेळा मार्केटमध्ये जायचं, मग सगळं विचार करावा लागतो. सध्या पेट्रोल वगैरे पण आमच्या इथे गावी नाही मिळत नाही आहे. CNGला पण भरपूर अशी रांग असते. रात्री आम्ही गेलो होतो ना उशिरा, म्हणजे CNG गाडीतलं संपलं होतं. तर 2 कामं आमची झाली, म्हणजे गरम मसाले पण आपल्याला खरेदी करायचे होतेच आणि CNG पण भरायचं होतं. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना म्हटलं की आपण चला जाऊया, CNG आले का बघा, आपण जाऊन भरून घेऊया गाडीमध्ये, कारण गाडीमध्ये CNGच नव्हतं. आणि त्या म्हणजे जातोच आहोत तर ते गरम मसाले पण घेऊन येऊया, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये 2 कामं आपली होतील. डबल मार्केटमध्ये फेरी नको, कारण सध्या हे गॅस आणि पेट्रोल वगैरे वाचवणं खूप गरजेचं आहे. आमच्या इथेच मला म्हणाल ना पेट्रोलसुद्धा आता मिळत नाही आहे, त्याच्यामुळेच थोडीशी गैरसोय होते. म्हणजे 10 वेळा आपण मार्केटमध्ये जायचं म्हटलं काय विचार करायला लागतो. त्याच्यामुळे आज मग दुधाशिवाय दिवस काढावा लागेल. आता उद्या मार्केटमध्ये जायचंच आहे, कारण उद्या आमच्याकडे आठवडे बाजार आहे ना,
त्याच्यामुळे उद्या जाणं होणारच आहे. आपल्या घरात पण काय काय भाजीपाला जे काय लागेल ना ते आणावं लागेल. आणि परत मिरचीसुद्धा आपल्याला थोडीशी घ्यायची ना, त्याच्यामुळे म्हटलं उद्याला म्हटलं दूध घरामध्ये येईल, पण आज थोडंसं जरा ॲडजस्ट करावं लागेल. आणि त्याच्यामुळेच मग आता मी म्हटलं गवारीची भाजी करते पटकन आणि भाकऱ्या चुलीवरती पटकन बनवून घेते. म्हणजे पोटभरीचा नाश्ता झाला की मग आपल्याला काही चिंता नाही मग ह्याच्यासाठी. चला आता पटकन आहे ना भाजून घेऊया. गावच्या ठिकाणी ह्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत, म्हणजे आमच्यासाठी खूप नॉर्मल आहेत. म्हणजे एखादी वस्तू संपली काय झालं ना तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून मग राहावंच लागतं, कारण आपल्याकडे काय पर्याय नसतो. सगळ्या गोष्टींचा विचार करून बाकी पुढच्या गोष्टी की नाही म्हणजे ठरवता येतात. म्हणजे एकदा म्हणजे काय संपलं असेल तर पटकन उठलं आणि गेलं. म्हणजे शहरासारखं नसतं. जसं शहरामध्ये बघा मुंबईमध्ये कुठे पण शहरामध्ये गेलं आणि जाऊन आलं तसं नसतं. एखादी वस्तू संपली ना की त्या वस्तूशिवाय आपल्याला मग काम चालवावं लागतं. ही गावची रिॲलिटी आहे. आता इतके वर्ष आम्ही राहतो त्याच्यामुळे आम्हाला अशी सवय झालेली आहे. पण नवीन नवीन कोण जर का राहायला आलं ना त्याला थोडीशी जरा अडचण होते. पण थोडंसं ॲडजस्टमेंट केलं की गावचं जीवन खूप छान आहे. सुखसुविधा कमी आहेत, तशाच गरजा पण आपल्या खूप लिमिटेड आहेत. जास्त असं आपल्याला काय म्हणजे हे होत नाही, फालतू खर्च आपला असं होत नाही. त्याच्यामुळे जरा थोडंसं जरा ॲडजस्ट करून राहिलं का सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि ॲडजस्टमेंट केल्याशिवाय काही होत नाही आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे करायचं ते. चला आता ही भाजी आपण साफ करूया. रागवलंय का बघ जरा, बघ कुणाल. शेरू बघा बिचारा तिथे बसला आहे, त्याला मी किती हाका मारल्या, रागवल्या वाटतं. आत्ता माझं लक्ष गेलं, मी माझ्या कामामध्ये म्हटलं शेरू मला कुठं दिसत नाही, वाघ्या दिसला. एकदम चुपचाप आहे, बघू दे काय झालंय. आला 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 कुणाला आला. काय झालं बेटा, आता तुझ्याकडं लक्ष नाही, आमचं लक्ष नाही. भूक लागली, चल दादाला सांगते जेवायला द्यायला. चल जेवण झालंय. कोणाला? ए वाघ्याला बांध रे, शेरूला सोडायचं. रागवला तू? मला वाटलं रागवला. नाही 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 रागवला नाही हो, शेपटी हल्ली पोर माझ्या ग. आता काय पुन्हा ह्याला बांध वाघ्याला. मी म्हटलं काय झालं, हाक मारते पोर माझा आवाज पण देत नाही, तर हो चू करणार आहे तो. हा बघ कसा हरण कान कशा. ह्याला बांध कुणाल, चल खाल चल. भूक लागली ना, चल दादाला सांगते चल. लबाड दोघं जण. ए लबाड तू सकाळपासून लई फिरलासा. ह्याला बांध आगाव. त्याला सोडायला हां चला ह्याला जरा सोडते. मी म्हणते रागवला पोर माझा, शांत शांत बसलेला. शांत बसत नाही ना आम्हाला मस्ती करायची सवय ना. गेला बघा मस्ती करायला. जा आता खेळ जा चल. हे ह्यांना दे ना दोघांना जेवायला, त्यांचं झालंय जेवण. मी आपल्याला नाश्ता बनवते. चल जेवून घ्या चला. गवारीची भाजी आता करायला बघा सुरुवात केलेली आहे. आणि डायरेक्ट कुकरमध्ये ही भाजी ना छान होते. सगळ्यात महत्त्वाचं काय तर झटपट होते. आज वेळ म्हणजे कमी होता, त्याच्यामुळे कुकरमध्येच मी डायरेक्ट आता केलेली आहे. नाहीतर कधी कधी मी आहे ना ही भाजी उकळून घेते. डाळ भाताचा कुकर लावला ना की त्याच्यामध्ये उकळून घेते. पण आज काय डाळ भात बनवायचा नव्हता, फक्त भाजी भाकरी करायची होती. तर आता इथे कुकरमध्ये तेल घातलं आहे, त्यात भरपूर असा कांदा जिरं कढीपत्ता वगैरे घातला आहे, टोमॅटो चांगलं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर तिखट मसाला हळद वगैरे घालून गवारीच्या शेंगा आहेत ना त्या घालून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेतलं. चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं आहे, कोथिंबीर आणि खोबरं घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालूनसुद्धा ही भाजी खूप छान बनते. तर आता मी इथे पटकन एक वाफ येऊ दिली आणि मग सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे त्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे. आणि मग वाफेवरती ही भाजी अगोदर एक शिट्टी मी फास्ट गॅसवरती करून घेतली आणि बाकीच्या 2 ते 3 शिट्ट्या आहेत ना स्लो गॅसवरती केलेल्या आहेत. स्लो म्हणजे मीडियम गॅसवरती करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम म्हणजे आता भाजी बघा एकीकडे ठेवली, त्याच्यानंतर एकीकडे भाकऱ्या करायच्या होत्या. त्याच्यामुळे पीठ मी इथे मळून घेतलं किचनमध्येच. भाकरी मी चुलीवरतीच करते, कारण भाकरी गॅसवरती बनवायचं म्हटलं का म्हणजे भरपूरसा गॅस यूज होतो. तर सध्या म्हणजे गॅस पण बघा वाचवणं खूप म्हणजे गरजेचं आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी विचारलं होतं की तुमच्याकडे गॅसबद्दल काय आहे, तर अजून तरी मला काही माहीत नाही त्याच्याबद्दल. भाकरी बनवायला बघा सुरुवात केलेली आहे. भाजी पण आपली झाली म्हणजे कुकर झालेलं आहे. आणि भाकऱ्या चुलीवरतीच घेतल्या बनवायला, पटकन होतात ना. आणि इथे बघा ते दूध बघा फाटलेलं तुम्हाला दाखवलं होतं ना, ते पण एकीकडे शिजत ठेवलं आहे. ते आता आटेल हळूहळू. त्या साखर घालायची अजून बाकी आहे. छान भाकऱ्या अशा हे झालं का मग ह्यांना सगळ्यांना खायला देते. आणि त्याच्यानंतर मग आता हे जे कोळीत आहेत ना ते आपल्याला
भाजून घ्यायचेत चुलीवरतीच. भाकऱ्या आपल्या करून झाल्या आणि आत्ता मी पटकन ना कारल्याची भाजी बघा आहे ना आपल्याकडे चिरून ठेवलेली ती घालते. त्यात फारसं असं काही घालायचं नाही. तेल घातले. आता बघा ही चिरलेली कारली आहेत, त्यात थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे. छान होते ही भाजी. तेलामध्ये एक 2 ते 3 मिनटं ही भाजी ना परतून घेतली आणि त्याच्यानंतर त्यात मसाले म्हणजे तिखट मसाला फक्त नावाला घालायचे मसाले, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं. चांगलं असं परतून घेतलं आणि झाकण न ठेवता ही भाजी ना ह्या तव्यावरती खूप छान म्हणजे क्रिस्पी बनते एकदम. म्हणजे हा जो तवा आहे ना तो भिडाचा तवा बघा असतो ना त्याचा तवा आहे आणि ह्याच्यावरती भाजी वगैरे कोणती पण तुम्ही बनवा चवीला खूप छान बनते. आणि त्याच्यामुळेच अशी कारल्याची वगैरे अशी सुकी भाजी असेल ना तर मी भाकरी करून झाल्यानंतर ह्या तव्यावरती बनवते. म्हणजे चवीला छान बनतेच पण क्रिस्पी बनते ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशी कुरकुरीत भाजी केली ना की कुणाल आणि कुणालचे बाबा पण खातात. आणि कढईमध्ये बघा बनवतो ना भाजी तर ती अशी क्रिस्पी होत नाही. आणि चुलीची आग कशी असते निखाऱ्यावरती भाजी की छान अशी शिजते. एक स्मोकी फ्लेवर म्हणतात ना त्या पद्धतीने त्या भाजीला चव येते. त्याच्यामुळे कारल्याची आता भाजी मी करते ना तर अशा तव्यावरतीच करते, त्यामुळे खूप चवीला की नाही छान बनते. तर एक 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर ही भाजी की नाही आपली तयार झालेली आहे. दरगे पकड. चला सगळ्यांचा नाश्ता करायचा चालला आहे. ही बघा आपली कारल्याची भाजी शिजते पटकन. आणि इथे बघा आता घेतले मी वाढून नाचण्याची भाकरी, गवारीची भाजी आणि कारल्याची भाजी. आता खाऊन घेते त्यानंतर पुढचं काम पण बाकी आहे अजून. आता सध्या मी चुलीवरती ते दूध आहे ना ठेवलेलं आहे आणि आता नाश्ता करून झाला की ते कोळीत आहे ना ते मला भाजून घ्यायचे. सगळी तयारी बघा करून ठेवले. इथे सगळ्यांचा नाश्ता चाललाय. भाकरी दे बाबाला कुणाल. भाजी चांगली झाली काय ह्याची गवारीची. घाईघाईत बनवली मग अशी लाईट जायला या भीतीने घाईघाईत बनवली. लाईट आहे का गेली कुणाल. आहे अजून लाईटचा काही भरोसा नाही जाईल पण. चला पुढच्या कामाला बघा सुरुवात केली आहे. कुळीत भाजायला सुरुवात केली. मी आता पीठ म्हणणार होती भाजून झाल्यानंतर पीठ तयार होतं ना तर कुळीत तिथे भाजायला घेतलेले आहेत. मस्त असे खमंग असा म्हणजे भाजायला आले ना की खमंग असा वास उठतो. मग आपण समजून जायचं की ते भाजून झालेले आहेत. आता हे बघा हे ना तयार झालेले आहेत. कलर बघा कसं चेंज झाला तो आणि तडतड ते उडायला सुरुवात करतात पोळीत. मग समजून जायचं आपण. आणि एकीकडे आपलं हे पण शिजतंय त्यातून साखर घालायची बाकी आहे. चला आता थोड्या वेळाने भेटते जरा हे सगळं करू देत. नंतरला मला वड्याचं पीठ पण भाजायचं आहे. हे बघा तडतड उडायला सुरुवात झालेली आहे. हां आवाज येतोय. हे बघा कोळीत झाले भाजून. 1-1.5 तास गेला ते भाजायला. आणि आता हे शेवटचं बघा खवा बनवायचा आणि त्यात मी साखर टाकली आता. आणि आता मला असं वाटतं 1-5 मिनटामध्ये हे पाणी सुकलं ना की तयार होईल खवा आपला मावा. हे बघा आता शिजू दे तोपर्यंत मी बाकीचं जरा आवरून घेते. हा जो पसारा सगळा झाला आहे ना तो सगळा जरा आवरते. सगळं आता साफ करून घेतलं मी. खवा पण आपला तयार झाला आहे तुम्हाला दाखवते. कोळीत आहेत ना ते थंड करत ठेवलेत. खूप गरम आहेत त्याच्यामुळे इथेच आता पसरवून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आता ही भांडी बघा आता बाहेर काढलेली आहेत. ही आता घासून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर मग बाकीचं दुसरं काम आहे ना घरातलं ते करायचं. चला तुम्हाला खवा दाखवते आता. छान सुकलं आहे आता. त्याच्यामध्ये अजिबात बघा पाणी नाही राहिलेलं. कलर पण बघा चेंज होत चाललं आहे. आणि निखाऱ्यावरती ठेवलं ना अजून एक 3-4 मिनटामध्ये एकदमच छान होईल. टोप पण हलतोय आणि केवढा झाला आहे बघा 1 लिटर दुधाचा. चला आता हे शिजू दे तोपर्यंत आपण ही भांडी आहेत ना घासून घेऊया. हे काय तर लाईट आमच्याकडे गेलेली आहे आणि आत्ता मी संध्याकाळच्या वेळेस वड्यांचं जे पीठ आहे ना त्याची भाजणी काय बरं भाजायला सुरुवात केलेली आहे. अर्ध भाजून झालं अर्ध बाकी आहे. बऱ्याच वेळेला मला खूपशा ताईंची कमेंट येते की ताई तुम्ही हे कसलं पीठ तयार करता म्हणजे वड्यांचं पीठ आहे की थालीपीठाचं. म्हणजे भाजून वगैरे घेते ना त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं. तर हे थालीपीठाचं पीठ नाही आहे. थालीपीठाच्या पीठामध्ये तांदूळ जास्त प्रमाणात घेतले जात नाहीत. आता हे वड्यांचं जे पीठ असतं ना त्यात तांदळाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे किलो मागे 1 किलो तांदूळ असतील आणि मग बाकीचं ते मेजरमेंटने ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मग थालीपीठाची भाजणी नाही आहे ही. थालीपीठाची भाजणी मला करायची आहे
सामान मी आणून ठेवलेलं आहे, पण मला वेळच नाही, त्याच्यामुळे जरा राहिलं आहे, पण करायचा विचार आहे. तर लवकरात लवकर शेअर करीन मी तुमच्याशी थालीपीठाची भाजणी, आणि ती सुद्धा मिळेल तुम्हाला. थोडा जरा वेळ मिळू देत मग. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आता हे तांदूळ आहेत ना, ते भाजायचं काम चाललंय.